नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या असिस्टंट टाउन प्लॅनर 2024-25 च्या क्लासमध्ये. आपण मागचे 4 व्हिडिओज झाले ADTPचा 2013 च्या पेपरचे PYQs बघतोय आणि हा त्याचा 5वा पार्ट, जे की इम्पॉर्टंट PYQs आहे. येणाऱ्या पेपरमध्ये कदाचित यामधला एखादा जरी क्वेश्चन आला तर तुमची ही सिरीज सक्सेसफुल झाली असं समजून घ्या. म्हणजेच काय, इम्पॉर्टंट आहे, अनएक्सपेक्टेड क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत येणाऱ्या पेपरमध्ये. त्यामुळे हा जो पेपर आहे हा इम्पॉर्टंट ठरू शकतो किंवा तुम्ही यामधनं प्रॉपरली गो थ्रू करावं असं मला वाटतंय. क्लिअर? बघा, मग आजचा जो क्वेश्चन आहे तो आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 66. काय सांगतो? ॲज पर द बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949, no permission from the municipal commissioner is required to erect sky sign van. बघा, खालीलपैकी जे काही कंडिशन्स दिल्या त्यामध्ये म्युनिसिपल कमिशनर कडनं परमिशनची गरज पडणार नाही अशी कोणती कंडिशन आहे असं त्यांनी या क्वेश्चन मध्ये विचारलंय. ज्यामध्ये इट इज इल्युमिनेटेड, एनी ॲडिशन ऑर अल्टरेशन इज मेड, इट इज री-इरेक्टेड ऑन एक्सपायरी ऑफ अप्रूव्ड पिरियड, it relates to the trade carried within the building upon which is erected. म्हणजेच काय, जर का क्वेश्चन नंबर 4 ऑप्शन नंबर 4 मध्ये काय दिलाय, इट रिलेटेड टू द ट्रेड कॅरीड विदिन द बिल्डिंग अपॉन विच इज इरेक्टेड, ज्यामध्ये तुमचा FSI नॉर्म जो आहे तो व्हायलेट होणार नाही, अशा केसमध्ये तुम्हाला कमिशनरची परमिशन घ्यायची गरज नाही. त्यामुळे 66 ला ऑप्शन 4 हा करेक्ट येतो मित्रांनो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 67. हु कॅन सेटअप अँड SEZ स्पेशल इकॉनॉमिक. ओके, सो स्पेशल इकॉनॉमिक झोन विषयी जर का बोलायचं गेलं तर SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन खालीलपैकी कोणत्या केसमध्ये सेट केला जाऊ शकतो किंवा कोण कोण त्याला फॉर्म करू शकतं? तो प्रायव्हेट डेव्हलपर हा स्पेशल इकॉनॉमिक झोन सेट करू शकतो, किंवा PSU किंवा स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा स्पेशल इकॉनॉमिक झोन सेट करू शकतो, जॉईंट सेक्रेटरी ऑफ कंपनी. आणि तिन्ही ऑप्शन बरोबर आहे, म्हणून मग मी चौथा ऑप्शन करेक्ट करतो, ऑल ऑफ दी अबोव. कारण स्पेशल इकॉनॉमिक झोन सेटअप करताना या तिन्ही गोष्टी त्यांच्या त्यांच्या लेवलवर तशा पद्धतीने सेटअप करू शकता किंवा फॉर्म करू शकता. त्यामुळे 67 ला ऑप्शन 4 करेक्ट येणार. SEZ चा क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर? त्यानंतर इफ लँड फॉलिंग अंडर द एरिया ऑफ रिजनल प्लान इज असेस्ड अंडर MLRC, the owner of land has to seek approval construction of any structure on the land form. बघा, जर का एखादी जमीन ही रिजनल एरियामध्ये जर का येत असेल, बघा जर का रिजनल प्लानच्या अंतर्गत येत असेल आणि जर का ती जमीन जर का डेव्हलपमेंट प्लानच्या अंतर्गत येत असेल तर लक्षात ठेवायचं, जर का रिजनल प्लानच्या अंतर्गत येत असेल तर तुम्हाला कलेक्टरची परमिशन लागते डेव्हलपमेंटसाठी, आणि जर का डेव्हलपमेंट प्लानच्या अंतर्गत येत असेल तर तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशनची गरज लागेल किंवा परमिशन लागेल. सो त्या केसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का कोणतीही जमीन MLRCच्या अंतर्गत जर का तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये जर का जमीन किंवा ती लँड विच इज फॉलिंग अंडर द रिजनल प्लान, then the permission has to taken from the collector, and if it is in under the jurisdiction of development plan, then permission has to taken from the municipal corporation. Clear? हे पॉइंट लक्षात असू द्या किंवा तुमच्या डोक्यात फिट करून ठेवा. म्हणून 68 ला 1 बरोबर, कारण इथे रिजनल प्लान दिलेलं आहे. क्लिअर? त्यामुळे 68 ला फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट 69 काय सांगतो? अकॉर्डिंग टू द स्पेशल इकॉनॉमिक झोन ऍक्ट 2005. सो मित्रांनो, SEZ हा जो 2005 आहे हा ऍक्ट आपल्याला आत्ता सिलेबसला नाही किंवा हा आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी हा सिलेबसचा पार्ट नाही. त्यामुळे अशा क्वेश्चनला इग्नोर केला तरीही चालेल. याचा आन्सर करेक्ट काय येणार? जर का मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ कॉन्टिजियस लँड फॉर अ मल्टी प्रोडक्ट्स SEZ in a northeastern state is
जर का पाहिजे असेल तर कमीत कमी 200 हेक्टर एवढी गरज असेल की ज्या केसमध्ये SEZ सारखा जो काही प्रोजेक्ट आहे तो तयार करता येईल. पण हा क्वेश्चन तुम्ही इग्नोर करा, हा आपल्या सिलेबसचा पार्ट नाही आहे, आउट ऑफ सिलेबस आहे, त्यामुळे लक्ष दिलं नाही तरी चालेल. पुढचा क्वेश्चन आहे 70. ॲज पर द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड द लँड रेव्हेन्यू असेस बाय द कलेक्टर. आता लँड रेव्हेन्यू जो काही कलेक्टर थ्रू असेस केला जातो यासाठी मॅक्झिमम जो पिरियड फिक्स केला आहे ॲज पर द सेक्शन 257 नुसार तो आहे मित्रांनो 5 वर्षासाठी. म्हणजे 5 वर्षाने किंवा दर 5 वर्षाने त्या कलेक्टरने, ऑफिसरने किंवा अपॉइंटेड ऑफिसरने किंवा ज्याची रँक ॲडिशनल कलेक्टर किंवा डेप्टी कलेक्टरपेक्षा कमी नसेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट रेव्हेन्यू ऑफिसर यांनी काय करायला पाहिजे, मॅक्झिमम एक पिरियड फिक्स करून ठेवलेला आहे जो की 5 वर्षाचा असेल आणि त्या 5 वर्षाच्या प्रत्येक पिरियड नंतर लँड रेव्हेन्यू हा असेस केला जातो किंवा जो काही रेव्हेन्यू असेल तो असेसमेंट केला जातो थ्रू द कलेक्टर. क्लिअर. सो त्यासाठी 5 वर्षाचा कालावधी तिथे दाखवलेला आहे, त्यामुळे 70 ला ऑप्शन 4 हे करेक्ट येईल मित्रांनो. क्लिअर. नेक्स्ट 71 काय सांगतो, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. पंचायत रिसीव फंड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. ऑब्विसली की पंचायत काय करतो, डेव्हलपमेंटसाठी जी काही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असेल त्यांच्या थ्रू काय करतो, फंड रिसीव्ह करतो. सेकंड, द इनॅक्टमेंट ऑफ द 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1992 बेस्टोज कॉन्स्टिट्यूशनल स्टेट टू द पंचायत राज इन्स्टिट्यूशन. बरोबर आहे. 73rd नुसार काय की पंचायत राज सिस्टीमच डेव्हलप करण्यात आली. पंचायत रिसीव्स द फंड्स ॲज अ लोकल बॉडी ग्रँट ॲज रिकमेंडेड बाय द सेंट्रल अँड स्टेट फायनान्स कमिशन. येस, पंचायत जो काही राज सिस्टीम आहे किंवा जी काही सिस्टीम आहे इथे स्टेट आणि सेंट्रल फायनान्शियल कमिशन जे काही बजेट देतं त्यांच्यानुसार ते फंड रिसीव्ह करतात. म्हणजे यामध्ये तीनही ऑप्शन बरोबर आहे, म्हणून ऑल ऑफ दी ऑप्शन मी चूज करू शकतो. म्हणजे 71 ला ऑप्शन 4 हा करेक्ट येणार, म्हणून 71 ला ऑप्शन 4 करेक्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट 72. ॲज पर द बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1949 परमिशन इज टू बी ऑब्टेन फॉर विच ऑफ द फॉलोइंग. तर या केसमध्ये आपल्याला कोण्या केसमध्ये परमिशनची गरज पडते बघा. रिकन्स्ट्रक्शन ऑफ प्रिन्सिपल स्टेअरकेस ऑर टू अल्टर द पोझिशन इट्स पोझिशन, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ एक्सटिरियर वॉल, construction of parapet of 1.5 meter or less in height, reconstruction of a portion damaged by the natural calamities according to the earlier specification. यामध्ये बघा, जर का तुम्ही सेकंड पॉइंट बघितला तर रिपेअर आणि मेंटेनन्स आहे फक्त एक्सटिरियर वॉलचं. रिपेअरिंग अँड मेंटेनन्ससाठी आपल्याला कोणत्याही केसमध्ये म्हणजे UDCPR मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्याही केसमध्ये परमिशन घेण्याची गरज नाही. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ पॅरापेट ऑफ 1.5. तर जर का तुम्ही बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1949 बघितलं तर 1.5 मीटर किंवा त्यापेक्षा कमी पॅरापेट जर का तुम्ही उभी करत असाल, कन्स्ट्रक्ट करत असाल, डेव्हलप करत असाल तर त्या केसमध्ये परमिशनची गरज पडणार नाही. आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ पोर्शन डॅमेज बाय द नॅचरल कॅलॅमिटीज, काहीतरी नॅचरल कॅलॅमिटीजमुळे डॅमेज झाला आणि त्याला कन्स्ट्रक्ट करता ॲज पर द नॉर्म्स, ॲज पर द रूल किंवा ओरिजिनल जे स्ट्रक्चर होतं त्याची तुम्ही जे काही ओरिजिनल स्ट्रक्चर होतं ते व्हॅलिड होतं, ॲज पर द नॉर्म्स होतं आणि ते नॅचरल कॅलॅमिटीजमुळे काहीतरी डॅमेज झालं त्याला तुम्ही रिकन्स्ट्रक्ट करत असेल तर परमिशनची गरज पडत नाही. पण जर का प्रिन्सिपल स्टेअरकेस तुम्ही कन्स्ट्रक्ट करताय किंवा त्याचं ऑल्टरेशन करताय, त्याची पोझिशन चेंज करताय तर मग यासाठी तुम्हाला तिथे गरज पडेल. म्हणजेच काय, इथे कोणालाही गरज पडणार नाही किंवा परमिशन घ्यायची गरज पडणार नाही. पण रिकन्स्ट्रक्शन ऑफ प्रिन्सिपल स्टेअरकेस ऑर द अल्टर इट्स पोझिशनच्या केसमध्ये तुम्हाला परमिशनची गरज पडेल. म्हणून 72 ला ऑप्शन 1 करेक्ट. हे तिन्ही जी गोष्टी आहेत ह्या खूप मिनिमल आहे, खूप लेस आहे ॲज कम्पेअर टू द परमिशन प्रोव्हिजन. त्यामुळे इथे नाही घेतली तरी चालेल, पण फर्स्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल. त्यामुळे 72 ला ऑप्शन 1 हा करेक्ट येणार. नेक्स्ट 73rd काय सांगतो, एक्स मॉर्गेजेस अ हाऊस. म्हणजे एक्सने काय केलं, वाय कडे 1 लाख रुपये किमतीचं
जे काही हाऊस आहे, घर आहे, ते 50,000 रुपयाला मॉर्गेज ठेवलं, 50,000 रुपयाला. आफ्टरवर्ड्स वाय बायज द हाऊस फ्रॉम एक्स. बघा, आता 1,00,000 रुपये किमतीचं घर आहे जे 50,000 रुपयात मॉर्गेज ठेवलं. तर ऑब्व्हियसली जेव्हा 50,000 रुपयात मॉर्गेज ठेवलं असेल त्यावेळेला त्याने 50,000वर स्टॅम्प ड्युटी पे केलेली असेल, स्टॅम्प ड्युटी पे केलेली असेल. आणि मग 1,00,000 रुपयाचं घर ज्या वेळेला तो विकत घेतो वाय एक्स कडनं, त्यावेळेला ऑब्व्हियसली काय होणार, तो विकत घेताना उरलेल्या किमतीवर तो काय करेल, स्टॅम्प ड्युटी पे करेल. म्हणजेच काय, 1,00,000 जी काही लेस अमाऊंट असेल, म्हणजेच काय, 1,00,000 किमतीचं आहे, 50,000चं मॉर्गेज होतं, 50,000वर ऑलरेडी त्याने स्टॅम्प ड्युटी पे केली असेल मॉर्गेजवर. मग 1,00,000 किमतीचं घर, तर त्याने जेवढ्या रुपयाला घेतलं असेल ती मायनस करून जी काही व्हॅल्यू असेल तेवढ्यावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पे करावी लागेल. म्हणजे बघा, ₹1,00,000 लेस द अमाऊंट ऑफ स्टॅम्प ड्युटी ऑलरेडी पेड फॉर द मॉर्गेज. म्हणजेच काय, मॉर्गेजसाठी जी स्टॅम्प ड्युटी पे केली ती मायनस करून उरलेल्या अमाऊंटवर तुम्हाला पे करावी लागेल. म्हणजे ऑप्शन 1 हा परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट आहे. ऑप्शन 1 जर नसता तर मी ऑप्शन 2च केला असता, कारण मला 1,00,000वरच द्यावी लागणार शेवटी. पण त्यांनी क्लिअर सांगितलंय की बाबा रे, 50,000वर तुम्ही पे केली आहे, म्हणजे जी काही 1,00,000 आहे ती मायनस ज्यावर पे केली होती उरलेल्या रकमेवर तुम्हाला पे करावे लागेल. क्लिअर? म्हणजेच काय, ऑप्शन 1 हा करेक्ट येणार 73rd ला. 74th काय सांगतो, अकॉर्डिंग टू द MRTP Act 1966 फॉर डेव्हलपिंग अ न्यू टाउन on the area designated in a regional plan, the new area development authority can acquire the land, any land. बघा, जर का रिजनल प्लान म्हणजे ड्राफ्ट रिजनल प्लान किंवा रिजनल प्लानच्या कंडिशन नुसार जर का स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल की इथे एखादं न्यू टाउन्स डेव्हलप करू शकतो किंवा न्यू टाउन्स आपण फॉर्म करू शकतो, तर अशा पर्टिक्युलर केसमध्ये न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कडे पॉवर आहे की कोणतीही लँड टाउन डेव्हलपमेंटच्या साठी ॲक्वायर करू शकतात. ओके, मग कोणती विदिन एरिया डेझिग्नेटेड ॲज द साइट ऑफ अ न्यू टाउन, बिलकुल घेऊ शकतात. न्यू टाउनच्या केसमध्ये न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अशा पद्धतीची जमीन ॲक्वायर करू शकतात. ॲडजेसंट टू द एरिया डेझिग्नेटेड फॉर द न्यू टाउन घेऊ शकतात. वेदर ॲडजेसंट टू दॅट एरिया ऑर नॉट but required for the provision of amenities for the new town. amenities provision साठी जर का गरज असेल तर त्याही केसमध्ये ते घेऊ शकतात. म्हणजे ऑप्शन 4 करेक्ट येणार. या चारही केसमध्ये न्यू टाउन्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी तशा पद्धतीने जमीन ॲक्वायर करू शकते. त्यामुळे ऑप्शन 4 हा करेक्ट येणार 74 नंबरच्या क्वेश्चनसाठी. क्लिअर? अँड टुडेज लास्ट क्वेश्चन, which of the following does not have the status of planning authority in Maharashtra? बघा, सिडको आहेच, MIDC आहे, SRA म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी आहे, एअरपोर्ट AAI, इट इज नॉट द ऑथॉरिटी और इन्क्लुडेड इन महाराष्ट्र. AAI काय आहे, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. यात काय आहे की जे काही ॲव्हिएशन आहे किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या संदर्भात हे अजूनही आपल्या महाराष्ट्र प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा MRTP ॲक्टमध्ये इन्क्लूड केलेलं नाही. त्यामुळे हा एक क्वेश्चन वेगळा आहे. त्यामुळे 75ला ऑप्शन 3 हे करेक्ट करणार. क्लिअर? तर अशा पद्धतीने मित्रांनो हा 5th नंबरचा जो पॉईंट होता किंवा व्हिडिओ होता हा इथे संपतोय. पुढच्या पार्टमध्ये आपण जो बघणार आहोत तो बघणार आहोत पार्ट नंबर 6, जिथनं आपण व्हॅल्युएशन स्टडी करणार आहोत. म्हणजे इथे क्वेश्चन नंबर 75 झाला ना, तर उरलेले जे काही 25 क्वेश्चन आहे हे ऑलमोस्ट व्हॅल्युएशनवर डिपेंड करतात ADTPच्या पेपरमध्ये. त्यामुळे पुढचे व्हिडिओ नक्की लक्षात ठेवा, व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. आणि ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधनं गो थ्रू करा. तुम्हाला सगळे आतापर्यंत झालेल्या पेपरचे PYQs तिथे मिळतील. तोपर्यंत थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.